एक महत्त्वाची बातमी, होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास दिलेल्या परवानगी विरोधात आज डॉक्टर्सचा संप आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र सिनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनने हा संप पुकारलाय। त्याच्याबरोबर आता केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्डनं सुद्धा संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर जे रुग्णालय, केईएम, शिव नायर आणि कूपर रुग्णालयांसह राज्यभरातील अनेक सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची देखील शक्यता आहे। संप काळामध्ये सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार असले तरी सुद्धा अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतलाय। अधिक माहिती घेऊयात योगेश शिरसाट यांच्याकडनं। योगेश, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच राज्य सरकारने CCMP प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक सरावाची दिलेली परवानगी ही वादग्रस्त आता ठरत आहे। या निर्णयाच्या विरोधात आता राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांकडून कडाडून विरोध केला जातोय। आज 18 सप्टेंबर रोजी एक दिवसीय संपाचा इशारा यापूर्वी दिला होता आणि तो आज केला जाणार आहे। महाराष्ट्र सिनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनने शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली होती। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मार्ड आणि फायमा यासारख्या संघटनेने या परवानगीला तीव्र विरोध दर्शवला आहे। डॉक्टर संघटनेचा स्पष्ट इशारा यापूर्वीही दिला होता, मात्र होमिओपॅथिक डॉक्टरांनी आणि ॲलोपॅथिक डॉक्टरांनी परवानगी दिल्यास रुग्णांच्या आरोग्याशी मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आता हा संप आज पुकारला आहे आणि या संपाच्या निमित्ताने ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू राहणार आहे। हा संप राज्यभरात आज पुकारला आहे आणि अकोल्यातही सुद्धा हा संप केला जाणार आहे। नक्कीच योगेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर होमिओपॅथी डॉक्टरांची प्रॅक्टिस जी आहे त्यावरती आक्षेप घेतला जातो ॲलोपॅथी डॉक्टर्सकडनं।